माझ्या चित्तात आहे. म्हणून भक्त सुद्धा भोळा असावा. आणि भोळा केलेला परमार्थच प्राप्ती, परमार्थाचीच प्राप्ती होती. लक्षात ठेवा. शान होऊन केलेल्या परमार्थाची कधी प्राप्ती होत नाही. मुळात परमार्थच भोळ्याचा आहे. तुम्ही बघा, नका डिग्र्या केलेल्या विचारा. या की मंदिरात सप्ताह चालू आहे, आपले काम नाही होते, हे भारी क्वालिटीचे बघाय. बघा तुमच्याकडे कसं आहे ते. मी म्हणतो चला की भैया, चला आता तरुण मंडळीला म्हणतात चला कीर्तनाला, चला की हो चला म्हणलं. महाराज आम्ही ग्रॅज्युएशन वाले आणि आम्हाला परमार्थ जमतय का? अरे PhDच लोक संतांच्या साहित्यावर करलं यात्र गाढवा शिवार. आम्हाला जमतय का म्हणतात. अरे PhDच लोक माझ्या संतांच्या साहित्य. हे लेकर बोल नका, बोलायचं असं तर खाली बसा. आधीच आला 10 तासाचा प्रवास करू, त्याच्यात अर्धाचा 2.5 तास मजा आहे का जरा. आता युबर करता तुमचा ऐकला मी. हा शिवाहार सज्जन हो. म्हणून आज एक पर्व काळ आहे. पर्व काळ महाशिवरात्री. आजच्या दिवशी या साध्या भोळ्या भक्ताकडून जेवढी त्या भगवंताची शिवाची सेवा केली जाते त्याच्यापेक्षा 1000 पटीनं फळ आम्हाला आमच्या जीवनात मिळते. हे आजच्या दिवसाचे विशेष आहे. मग आज काही घडू द्या, अन्नदान घडू द्या, धनदान घडू द्या, काही राहिलेल्या लोकांना आज पट्ट्या बी देऊ द्या, त्याला 1000 पटीनं देतोय देव महाराज. आणि सगळ्या देवापेक्षा माझा देव लई भोळा आहे महाराज. द्यायला जर चालू केला तर मागलचा पुढचा काही बी विचार करा. शंभू भोळा साळाई कोणी देव देव दुसरा कोणता नाही. एवढा कृपाळू आहे, एवढा कृपाळू आहे. सेवकाची आस पुरवावी साकडे, निवारी तपुडे उगा टाके. करी न सांगता न सांगता त्या भक्ताचं काम करते. पण तसा भक्त विभाव लागतंय. एक ध्यानात ठेवा, शंभू एवढा बी भोळा नव्हता. शंभू एवढाही भोळा नव्हता. इतिहास काढा, तुम्ही विद्वान मंडळी आहात. प्रत्येक देवाला सुद्धा शिवतत्व स्वीकारावं लागले तेव्हा देवत्व प्राप्त झाले. शिवार एकही देव दाखवा मला. पुराण काढा, शास्त्र काढा, एकही देव दाखवा. शिवतत्वाला बाजूला सारून त्याला देव पण मिरवता आले का? मी स्वतः फिलॉसॉफीचा. तुम्हाला वाटतं असेल हे धोतर पटका घालून आले म्हणजे कुठं 4 गोष्टी पाठ करून आला असेल. हा, मला अभंग समजल्याशिवाय आणि मला एखाद्या शब्दाचा अनुभव आल्याशिवाय मी कधी बोलत नसतो महाराज.
तुम्हाला वाटत असेल हे आले म्हणता रोजच्या आणि असं काहीतरी आरडून जाते हा मी स्वतः फिलॉसॉफीचा आता मी एमपीएससी ची जर तयारी करून जागा जर निघाल्या महाराज 8 रोजात तयारी करून फॉर्म भरून जर परीक्षा दिली तर नंबर 1 चा क्लासमनचा अधिकारी होता एवढं शिक्षण आहे माझं. फक्त येडा नाद लागला रोज ना वेळ जमा करीत फिरायचा दुसरं काही मलाही वाटाले अधिकारी जर झालो असतो कर्जत सारखा तालुक्याचं गाव भेटलं असतं पंचायत समिती तहसील सारखा एखादा कार्यालय भेटला असता त्या ऑफिस मध्ये जाऊन बसलो असतो सूट बूट घातलो असतो लाल दिव्याची गाडी मिळाली असती वाय 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 करीत फिरलो असतो आणि ऑफिस मध्ये बसलो उगाही बसलो नसतो. मी जसं बसलो तसं दुर्गाव मधले सरपंच असतात की काही लोक मला भेटायला आले असते उग बी आले नसते आले तसे टेबलाच्या खालून दिलेली असते. मला बी वाटाले अधिकारी होऊन टेबलाच्या खालून घेण्यापेक्षा महाराज होऊन नारळाच्या खालून घेतलेलं काही वाईट आहे का. मला हेच बरं वाटाले हा म्हणून म्हणलं तुम्हाला मी स्वतः फिलॉसॉफीचा का प्रत्येक देवाला शिवतत्व स्वीकारावं लागतं. आणखी पुढचं बोलतो महाराज त्रेतायुगात 88,000 ऋषी मुनीचा अवतार झाला. त्या ऋषीला ऋषीत्व कधी सिद्ध करता आले काळा पुराण शिवत्व स्वीकारावं लागलंय तेव्हा ऋषीत्व सिद्ध करता आलं नाही. ऋषीत्व सिद्ध करणं म्हणजे शिवतत्व सिद्ध करणं. शिवाय